संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा. दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण विधेयक नियोजित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान आणि अंमली पदार्थांविरोधातील 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनसहभाग अभियानाचा झाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी SDRF अंतर्गत पूरग्रस्त राज्यांना 2,117 कोटींचा अग्रिम निधी केला मंजूर. महाराष्ट्राला मिळणार 500 कोटी रुपये. इराणसोबत आजपासून चर्चा सुरू होणार असल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रात बदल घडत येत असून शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ग्लासगो इथं समारोप. 39 पदकांसह भारत 4थ्या स्थानी. 2030 साठीच्या स्पर्धेच्या यजमानपदाची सूत्र भारताकडे.